नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सर्कल थ्री पॉइंट टू क्वेश्चन नंबर 5 आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय आहे. बघा लक्ष द्यायचं. The circle with center A and B touch each other at point E. Line L is common tangent touches the circle point C and D respectively. Find the length of CD. If radii of circles are 4 cm and 6 cm. आता आपल्याला इथे पहिले कन्स्ट्रक्शन करायचंय. कन्स्ट्रक्शन करायला लागणार आहे आपल्याला. पहिल्यांदा आपण या ए सेंटर वाल्याची रेडियस ड्रॉ करूया. ही बघा, आणि ही बी वाल्याची BD सेकंड रेडियस आहे. ओके, आता कसं असतं की बघा, जर हे टू सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग, देन द सेंटर ऑफ ए टचिंग सर्कलचा सेंटर, टचिंग सेंटरचा पॉइंट आणि सेंटर ऑफ सेकंड सर्कल आर कोलिनियर अशा प्रकारे. थोडं चालेल, हरकत नाही. मग ही रेडियस किती दिली ती आपण लिहून घेऊया. 4. ही रेडियस किती दिलेली आहे आपल्याला? 6. अशी 6 दिली. आपल्याला अजून आपण इथे काय, ड्रॉ AC, ड्रॉ BD, ड्रॉ AP परपेंडिक्युलर टू BD. तर ही AP परपेंडिक्युलर टू BD काढायची आपल्याला. काढूया बघा जरा. हा पॉइंट E इकडे आहे. हा इथे आला तुमचा P. परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्री. हा अँगल पण 90 डिग्री होणार, बरोबर. आता हे बघा, टँजंट थेरम सांगतोय हा अँगल ऑल्सो 90 डिग्री अँड D ऑल्सो 90 डिग्री. देअरफॉर बघा, ACDP किंवा APDC इज अ रेक्टँगल होतं बघा. हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, हा 90, रिमेनिंग ऑल्सो 90 डिग्री. देअरफॉर इट इज रेक्टँगल. मग रेक्टँगलची प्रॉपर्टी काय? अपोजिट साइड्स इक्वल. AC इज इक्वल टू PD येणार. मग PD किती होणार? 4. आता या 6 मधून 4 गेले तरी BP किती होणार? आपला BP किती होणार? 2. हा झाला 4, हा झाला 2. हे आपण निरीक्षणाने, ऑब्झर्वेशनने आपल्याला हे करायचंय आणि ते तुम्हाला जमतं. ठीक आहे, चला आपण लिहूया. बघा, ACBD ड्रॉ केल्यामुळे काय झालं? अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा हा परपेंडिक्युलर टाकला, त्यामुळे काय झालं की अँगल APB इज इक्वल टू 90. या दोघांना रिझन देऊया आपण. पहिलं देऊया टँजंट थेरम. अँड कन्स्ट्रक्शन. या 2 वरून आपण हे लिहिले. आता आपल्याला काय झालं? आपल्याला या ठिकाणी देअरफॉर रेक्टँगल ACDP इज रेक्टँगल. सगळे राहणार आहे. मग देअरफॉर आपण अपोजिट साइड लिहूया. देअरफॉर AC इज इक्वल टू PD is equal to 4 centimeter.
रिजन देऊया बेटा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. तर आपल्याला बघा इकडे असं दिसतं AEB आर कोलिनियर. मग आपण इथे लिहूया AEB इनफिड. रिझन काय द्यायचं बघा, सेंटर and touching points are collinear. झालं. मग आपण यावरून डिस्टन्स लिहूया. मग इथे काय येणार बघा, डिस्टन्स AB इज इक्वल टू AE प्लस EB. EB प्राइम. यांचे मेजर लिहूया. AE किती बरं, AE येणार 4, BE किती आहे 6. मग 4 प्लस 6 इज इक्वल टू किती होणार इथे 10. Therefore AB is equal to 10. ओके. आता इन ट्रायंगल म्हणूया. इन ट्रायंगल APB angle APB is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem. मग आपण पायथागोरस काय येणार, पायथागोरस बघा, हायपोटेनस स्क्वेअर is equal to side 1 square plus side 2 square. Who is hypotenuse? AB square is equal to first side BP square, second side AP square. बघा, हा हायपोटेनस आहे, ही फर्स्ट साइड आहे, ही सेकंड साइड. ओके. मग आता सबस्टिट्यूट करू. इकडे लिहूया by Pythagoras theorem. मैं AB बघा, AB 10 स्क्वेअर, BP 2 स्क्वेअर. AP फाइंड आउट करूया. इकडे होणार 100 इज इक्वल टू इकडे येणार 4 प्लस AP स्क्वेअर. मग आता आपण इथे लिहिणार AP स्क्वेअर इज इक्वल टू 4ला इकडे आणूया, 100 मायनस 4 इज इक्वल टू 96. मग आता इथे लिहिणार बघा, therefore AP square is equal to AP is equal to root of 96, taking square root. स्क्वेअर रूट घेतल्यामुळे मग याला आपण असं करूया, 16 6 इथे नको, थोडं खाली घेऊ. Therefore AP is equal to root of सोर्स 16 6 96, 16 6 या 16चा रूट निघणार, 16चा रूट येईल 4 आणि 6 मिळेल नाही, मला रूटमध्येच ठेवा. म्हणजेच आपल्याला आता AP इज इक्वल टू 4 रूट 6 मिळाल सेंटीमीटर. पण आपल्याला CD विचारलेला आहे, पण मग AP ह्या CD इज इक्वल टू काय येणार इथे AP येणार. Therefore CD इज इक्वल टू AP
opposite sides of rectangle are congruent. छान. आपण सी डी माहीत नाही पण ए पी माहीत आहे. ए पी आला 4√6. फिनिश. हे आपलं आन्सर झालं.